शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची, सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार. प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्य हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांचा गोंधळ. महिला डॉक्टरला शिवीगाळ केल्याचा आरोप. रुग्णाला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिकेतून डॉक्टर उतरून रुग्णालयात जात असल्याचा आरोप करत महिला डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी जाब विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर रुग्णालयात नातेवाईकांनी गोंधळ घातला. या प्रकारानंतर महिला डॉक्टर प्रचंड घाबरलेल्या असून नातेवाईकांविरोधात विष्णुनगर रुग्णालयात गुन्हा दाखल करणार असल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश चौधरी यांनी सांगितले. हा प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ही घटना मंगळवार 4 तारखेला दुपारच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्वेकडील इंदिरानगर परिसरात राहणारे महम्मद हुसेन 23 यांनी गळफास लावला होता. हुसेनला घेऊन त्याचे नातेवाईक डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात गेले असता त्याच्यावर उपचार सुरू झाले. रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यावर त्याला पुढील उपचाराकरता कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्याकरता शास्त्रीनगर रुग्णालयाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. रुग्णाला रुग्णवाहिकेत नेल्यावर त्याचे अनेक नातेवाईक रुग्णवाहिकेत बसले. त्यामुळे रुग्णाबरोबर दुसऱ्या रुग्णालयात जाण्यासाठी आलेल्या महिला डॉक्टर घाबरून रुग्णवाहिकेतून उतरल्या. एक नर्सही बरोबर घेते असे सांगून डॉक्टर रुग्णालयात गेल्या. मात्र नातेवाईक प्रचंड संतापले आणि त्यांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिला डॉक्टरला जाब विचारत शिवीगाळ केली असा आरोप रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे. याबाबत शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर योगेश चौधरी यांना विचारले असता ते म्हणाले, आधी मला काय घडले ते माहीत नव्हते. रुग्णालयात गर्दी आणि गोंधळ पाहून मी माझ्या कार्यालयात आलो असता रुग्णाचे नातेवाईक माझ्यावरही ओरडत होते. खरं तर गळफास लावून आलेल्या रुग्णावर उपचार करून पुढील उपचाराकरता रुग्णवाहिका दिली. मात्र रुग्णवाहिकेत रुग्णाबरोबर त्याचे अनेक नातेवाईक बसल्याने महिला डॉक्टर रुग्णवाहिकेत उतरून एका नर्सला बरोबर घेते असे सांगून रुग्णालयात आली. त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आम्ही विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आहोत. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली. तो तुमचा सर कुठे आहे सर? किधर है वो? सरक रे चल. थांब रे, इसको रुको. ही मॅडम आहे शास्त्रीनगर हॉस्पिटलची. ही जायला नाटकी करते काय? हे जाणार आहे का नाही? जाणार आहे की नाही पेशंट सोबत? ही बघा, ही मॅडम आहे. इनके भेड़ को शोधो लोक की. हॉस्पिटलमध्ये काय घटना घडली आहे? सदर एक हुसेन मोहम्मद नावाचा एक इसम हँगिंगचा एक साधारणतः 35 वर्षाचा आमच्याकडे एक 3:54 आला होता. तर त्याच्याबरोबर त्याचे नातेवाईक देखील आले होते व त्याला योग्य ते औषधोपचार आमच्या ऑन ड्युटी डॉक्टरने केले देखील. पण नंतर तो जेव्हा स्टॅबिलाइज झाला, नंतर मग त्याला जेव्हा ICUची गरज लागते व पुढील उपचाराची ऑब्झर्वेशनची गरज लागते तेव्हा त्याला पुढे ट्रान्सफर करण्यात जेव्हा आलं तेव्हा आलेल्या सदर नातेवाईकांनी ट्रान्सफरच्या ॲम्ब्युलन्समध्ये घोळ घालून पुढे गदारोळ चालू केली व गोंधळ घातला व जेणेकरून एक ट्रान्सफर करणारे डॉक्टर होत्या वगैरे त्यांच्यावरती पण थोडंसं असं अडचणीचं वातावरण, तंगर वातावरण निर्माण होऊन गेलं की जाऊ की नको जाऊ, सगळा मॉब त्यांच्या पाठीत धावला व पुढे पूर्ण गोंधळच चालू होता. त्याच्यामुळे पुढील छानबीन ही पोलिसांची अजून चालू आहे. त्याच्यामुळे अजून डिटेल्स काही त्याच्याबद्दल सांगता येत नाही. म्हणजे पुढील चौकशीनंतरच याचा पूर्ण काही सखोल निर्णय लागेल. आता याबद्दल काय तक्रार दाखल केली नाही, अजून सध्या तरी नाही. सध्या अजून पोलीस आणि ते सगळेजण त्यांची छानबीन करत आहेत. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.